नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग साइन MOU विथ अरुणाचल प्रदेश गव्हर्नमेंट फॉर 144 मेगावॅट गोंगरी हायड्रोपॉवर प्रोजेक्ट व्हॅल्यू एस्टिमेट ॲट रुपीज 1700 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडने वेस्ट कामेंग डिस्ट्रिक्टमध्ये 144 मेगावॅटच्या गोंगरी हायड्रोपॉवर प्रोजेक्टच्या रिस्टोरेशन आणि डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंट ऑफ अरुणाचल प्रदेशसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे आणि याची टोटल एस्टिमेटेड प्रोजेक्ट कॉस्ट आहे 1700 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PNB हाऊसिंग फायनान्स सँक्शन रुपीज 1530 कोटी अंडर PMAYU 2.0 इन महाराष्ट्र. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने अफोर्डेबल हाऊसिंग अँड फायनान्शियलसाठी प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0च्या अंडर 10,000 एलिजिबल बेनिफिशियरीला महाराष्ट्रामध्ये सपोर्ट देण्यासाठी 1530 कोटी रुपये सँक्शन केले आहे. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार बॅक्स रुपीज 4725 कोटी डेप्ट टायअप टू फंड रिन्युएबल प्रोजेक्ट्स अँड कट फायनान्सिंग कॉस्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडने आपल्या सबसिडरीच्या थ्रू 4725 कोटीचा डेप्ट टायअप सेक्युअर केला आहे लीडिंग इंडियन फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून. कशासाठी? टू सपोर्ट द कन्स्ट्रक्शन ऑफ रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स अँड ऑप्टिमाइज इट्स कॅपिटल स्ट्रक्चर. आणि मित्रांनो, त्याच अपडेटमुळे ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया लोधा डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स टायअप विथ MRG ग्रुप फॉर NCR एंट्री. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने MRG ग्रुप सोबत पार्टनरशिपच्या थ्रू दिल्ली NCR मार्केटमध्ये एंट्री केली आहे गुरुग्राममध्ये 2 प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, या 2 प्रोजेक्ट्सची कंबाईन व्हॅल्यू पोटेन्शियल राहील 3600 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि याच अपडेटमुळे लोधा डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मॅक्स हेल्थकेअरबद्दल. तर मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर टू ॲक्वायर एरवडा प्रॉपर्टी इन्व्हेस्ट रुपीज 1020 कोटी टू सेटअप 450 बेड हॉस्पिटल इन पुणे. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड या कंपनीच्या बोर्डने मंजुरी दिली आहे एरवडा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या ॲक्विजिशनसाठी. आणि ही डील होणार आहे 200 कोटी रुपयांमध्ये. तसेच मित्रांनो, या मॅक्स हेल्थकेअर या कंपनीचा प्लॅन आहे पुणेमध्ये 450 बेडचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सेटअप करण्यासाठी 1020 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा. आणि अशा प्रकारे मॅक्स हेल्थकेअर महाराष्ट्रामध्ये आपला बिझनेस वाढवत आहे. आणि मित्रांनो, या जबरदस्त अपडेटमुळे मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया
PSU कंपनी NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो NHPC शेअर इन फोकस ड्यू टू ट्रायल रन सुबनसिरी लोअर HE प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो NHPC लिमिटेड जी एक PSU कंपनी आहे, या कंपनीने सुबनसिरी लोअर HE प्रोजेक्टच्या युनिट 2च्या ज्याची कॅपॅसिटी आहे 250 मेगावॅटच्या ट्रायल रनची घोषणा केली आहे. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे NHPC लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो केन्स टेक्नॉलॉजीज जापान पार्टनरशिप मार्क स्टेप इन सेमीकंडक्टर स्ट्रॅटेजी CFO. तर मित्रांनो केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडच्या CFOने सांगितले की सेमीकंडक्टर स्ट्रॅटेजीमध्ये जापानच्या ज्या 2 कंपन्यांसोबत पार्टनरशिप केले आहे, हे त्यामध्ये एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच मित्रांनो केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडच्या CFO जयराम सांपत यांनी सांगितले की कंपनीचा फोकस लॉंग टर्म गोलवर आहे आणि कंपनीचा लॉंग टर्म गोल आहे फायनान्शियल इयर 2028 पर्यंत, म्हणजे 2027-2028 पर्यंत $1 बिलियन रेव्हेन्यू अचीव करण्याचा केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो या जबरदस्त अपडेटमुळे केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीच्या जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड टू लॉन्च 3 न्यू फंड्स इन जानेवारी 2026. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड जी मुकेश अंबानीची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50% जॉईंट व्हेंचर आहे. तर मित्रांनो जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड जानेवारी 2026 मध्ये 3 न्यू स्कीम्स लॉन्च करणार आहे आणि या 3 न्यू स्कीम्समध्ये 2 डेप्ट फंड आणि 1 सेक्टरल इक्विटी फंड राहील. आणि मित्रांनो या जबरदस्त अपडेटमुळे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीच्या अजून एका जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स ॲक्वायर मेजॉरिटी स्टेक इन तामिळनाडूज स्टॅपल्स प्लेयर उदयम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या FMCG आर्म रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडनी उदयम ॲग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मेजॉरिटी हिस्सेदारी ॲक्वायर करण्याची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो उदयम ॲग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड ही तामिळनाडू बेस हेरिटेज न्यूट्रिशन ब्रँड आहे. आणि मित्रांनो याच जबरदस्त अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो ICICI बँक. तर मित्रांनो ICICI बँक लिमिटेडला महाराष्ट्र ऑथॉरिटीकडून 238 कोटीचा GST डिमांड नोटीस रिसीव्ह झाला आहे. आणि याच अपडेटमुळे ICICI बँक लिमिटेड देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरचे लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज बघितली आणि मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.